नमस्कार मित्र, आज आपण भारतातील समुद्रातील अत्यंत बलाढ्य असा आयलंडवरील अजिंक्य किल्ला जंजिरा या किल्ल्याची सफर करत आहोत. या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे याचा मुख्य प्रवेशद्वार. हे प्रवेशद्वार लांबून दिसून येत नाही, ते अत्यंत कौशल्याने दोन बुरुजांच्या मध्ये घडवलेलं आहे. चला तर मग आपण जंजिरा फोर्टच्या मेन शेर दरवाजा म्हणतात याला. या दरवाजापाशी उभे आहोत. या ठिकाणी बुरहान खानाने एक शिल्प करून ठेवलेले आहे. हे शिल्प तुम्ही पाहतात, एका सिंहाच्या 4 पायात 4 हत्ती आणि त्याच्या शेपटीमध्ये 1 हत्ती असं त्यांनी जखडून ठेवलेलं आहे. इट मीन्स दॅट की 5 हत्ती जे आहेत हे 5 शाह्यांची प्रतीक आहेत. म्हणजे बरीदशाही, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि अहमदशाही या 5 शाह्या मी जखडून ठेवलेल्या आहेत आणि माझं वर्चस्व आहे असं या बुरहान खानाने एक अद्वितीय शिल्प या ठिकाणी करून ठेवलेले. ते तुम्ही पहा, हे फारच सुंदर आहे. मित्रांनो, आपण शेर दरवाजातून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करतोय जंजिरा फोर्ट. जंजिरा हा शब्द मूळ अरेबिक शब्द जझीरा पासून आलेला आहे. जझीरा म्हणजे अरेबिक मध्ये याचा अर्थ होतो पाण्याने वेढलेले बेट. तर अशा बेटाला त्यांनी जझीरा हे नाव दिलं गेलं आणि जझीरा म्हणजे त्याचा मराठीत अपभ्रंश होऊन तो जंजिरा असा समजला गेला. तर हा जंजिरा पूर्वी 15व्या शतकात कोळी लोकांचा नायक राजा नायक याने हा किल्ला निजामाकडून खास परमिशन घेऊन या ठिकाणी मेढेकोट बांधला. मेढेकोट म्हणजे काय की पूर्ण या बेटावरती लाकडाचे मोठे बलाढ्य ओंडके रोवून त्याला तटबंदी करणे. तर असा हा मेढेकोट त्यांनी घेतल्यानंतर त्याचं समुद्री चाचे किंवा समुद्री लुटारूंपासून संरक्षण करण्यासाठी त्याने हा मेढेकोट बांधला. पण थोडासा तो नंतर उन्मत्त झाला. त्याची न्यूज ही निजामाकडे गेली. निजामाकडे गेल्यानंतर निजामाने त्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्याचा सरदार पिरम खान याला पाठवलं. तर पिरम खान हे पण जाणून होता की या किल्ल्यावर राजा नायकाशी टक्कर देणं फार मुश्किल आहे, त्याच्यामुळे तिथं कपट नीतीच वापरायला पाहिजे. म्हणून त्यांनी दारूचा व्यापारी असल्याचं भासवून या किल्ल्यामध्ये प्रवेश मिळवला. त्याची मर्जी संपादन करण्यासाठी त्यांनी त्यांना काही दारूची पिंप भेट दिली आणि किल्ला पाहण्याची इच्छा व्यक्त केली. अशा रीतीने त्यांनी शिरकाव केल्यानंतर रात्री कोळींना भरपूर दारू पाजली आणि त्या अवस्थेत ते जिंकलेल्या अवस्थेत असताना रात्री दुसऱ्या गलबतातून त्याने सैनिक आणून पूर्ण कोळ्यांचा शिरच्छेद केला आणि या किल्ल्याचा कब्जा मिळवला. त्याच्यानंतर निजामाने दुसरा बुरहान खान म्हणून एक सिद्धी सरदार होता. तो सिद्धी शासक एक मूळ आफ्रिकन वंशाचे सिद्धी आलेले होते. तर त्यांच्या या बुरहान खानाने या ठिकाणी हा मेढेकोट पूर्णपणे बदलून त्या ठिकाणी त्याचं रिनोव्हेशन केलं आणि पूर्ण आत्ताचा जो किल्ला दिसतोय हा पूर्ण काळ्या पाषाणात या ठिकाणी बांधला. बुरहान खानाने हा किल्ला बांधला. त्याने किल्ल्याच्या संरक्षणासाठी या किल्ल्याच्या 19 बुरुजांवर त्याने पूर्णपणे तोफांची फलटण उभी केलेली अशा पद्धतीने दिसत आहे. या तोफा आजही आपणास दिसून येतात. त्याचबरोबर पूर्णपणे चोहोबाजूने खाऱ्या पाण्याचा वेढा असून सुद्धा या ठिकाणी गोड्या पाण्याचं हे सरोवर नंबर 1 असे 2 तळी या ठिकाणी दिसून येत आहेत. समोरच आपल्याला सुरुल खानाचा वाडा दिसतोय, जो एक शासक या सिद्धींपैकी गणला गेला आणि त्या ठिकाणचा सगळ्यात मोठा उंचवटा. त्याच्यावरून पूर्ण समुद्रावर लक्ष ठेवलं जात असत. या बुरहान खानाने हा किल्ला बांधताना अभेद्य अशी तटबंदी उभारली आणि ती तटबंदी साधारण 19 बुरुजातून या ठिकाणी त्यांनी बंदिस्त केली. 19 बुरुज हे या किल्ल्याचे मुख्य संरक्षक सैनिकच म्हणायला हवेत. या तटाची समुद्राच्या लेवल पासूनची उंची 40 फूट भरते. असा हा अभेद्य असा याने हा किल्ला बांधून या किल्ल्याच्या संरक्षणार्थ त्यांनी ही जी मी तोफ दाखवतोय कलाल बांगडी ही भारतातली 3 नंबरची सगळ्यात मोठी तोफ समजली जाते. 1 नंबर तोफ जयपूरच्या आमेर फोर्टवर आहे. तिचं नाव जयवान तोफ. दुसरी जी आहे बलाढ्य तोफ ती विजापूरच्या लाल घुमट मध्ये
मुलुख मैदान आणि ही तिसरी कलाल बांगडी. याच्या शेजारीच तुम्ही ही जी तोफ पाहताय ही लांडा कासम. त्याच्यानंतर ती जी तिसरी आहे ती चावरी. या 3 तोफा. या व्यतिरिक्त या किल्ल्याच्या संरक्षणासाठी तुम्हाला या ज्या जंग्या दिसत आहेत या अशा जंग्यांना पूर्ण कव्हर करून 592 तोफा त्यावेळेला या ठिकाणी त्यांनी संरक्षणासाठी अस्तित्वात उभ्या करून ठेवलेल्या होत्या. तर साधारण 400 वर्ष हा किल्ला या मजबूत बांधणीमुळे आणि त्याच्या संरक्षण व्यवस्थेमुळे हा अजिंक्य राहिला. म्हणजे कोणालाही या किल्ल्यावर वर्चस्व मिळवता आलं नाही. किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा बरेच प्रयास केले. त्यांच्यानंतर येणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांनी भरपूर प्रयत्न केला. या जंजिरा किल्ल्याला शह देण्यासाठी त्यांनी जवळच 8 किलोमीटरवर पद्मदुर्ग उर्फ कांसा हा किल्ला बांधला, परंतु तोही अर्धवट अवस्थेत सोडला आणि शेवटी त्यांनी या किल्ल्याला पालांग घालण्यासाठी या राजापूरच्या खाडीपासून समुद्र बुजवण्याचा असा अत्यंत धाडसी प्रयोग केला. त्याच्यासाठी कापसाचे गठ्ठे, गवताचे भारे, रेतीच्या गोष्टी या ठिकाणी त्यांनी समुद्र बुजवण्यासाठी त्याचीच भर घातली. पण त्याच वेळेला आलमगीर बादशाहचं हिंदुस्थानच्या दिशेने दख्खनेकडे आगमन झाल्यानंतर त्यांनी तो किल्ल्याचं हे बांधकाम जे होतं हे सोडून दिलं आणि परत उत्तरेकडे प्रयाण केलं. त्याच्यामुळे हा त्यांचा शेवटचा प्रयत्न ठरला. नंतर मात्र ब्रिटिश, पोर्तुगीज, फ्रेंच, मुघल यांना सुद्धा हा किल्ला ताब्यात घेता आलेला नाही. अगदी 1948 पर्यंत 3 एप्रिल 1948 ला हा जंजिरा फोर्ट भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आला. जंजिरा किल्ल्याला शह देण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी जंजिरापासून 8 किलोमीटरवर पद्मदुर्ग उर्फ कांसा किल्ला बांधला. हा किल्ला इथूनही नजरेस पडतो, पण तोही टप्प्याच्या बाहेर असल्यामुळे त्यांना तिथे फारसं यश लाभलेलं नाही जंजिरा घेण्यासाठी. जंजिरा फोर्ट वरती जे मुख्य प्रवेशद्वार आहे सिंह दरवाजा किंवा शेर दरवाजा, तर या दरवाजा व्यतिरिक्त किल्ल्याला आणखीन एक चोर दरवाजा सिद्धी बुरहान खानाने बांधला होता. आणि हा दरवाजा म्हणजे जर सिद्धी शासकांवर परकीय आक्रमण जर भविष्यात झाले तर या दरवाजाद्वारे सिद्धी शासकांना समुद्रमार्गे बाहेर सही सलामत निघून जाता येईल. तर असा हा म्हणजे त्याची अभेद्य रचना करून ठेवली गेली. म्हणजे इतका पुढचा विचार त्यांनी केला गेला या ठिकाणी. म्हणजे दूरदृष्टी दाखवून या ठिकाणी त्याचं बांधकाम केलं गेलंय. शासकांचं जे आतमध्ये एक मस्जिद, 2 तळी, सुरोल खानाचा वाडा आणि इतर जे अवशेष भग्न राहिलेले आहेत त्याची ही कमान, ही शिल्पांकृत कमान या ठिकाणी दिसून येते. अजूनही चांगल्या अवस्थेत आहे. तटबंदी सहित बुरुजांसहित किल्ला अत्यंत उत्तम अवस्थेत आहे. आजही अभेद्य का राहिला त्याचं म्हणजे हे एक उदाहरण आपल्याला दिसून येतं. तर मित्रांनो, वॉक हेरिटेज तर्फे पुन्हा एकदा आपले जंजिरा फोर्ट वरून सहर्ष स्वागत. जंजिरा फोर्ट हा भारतीय इतिहासात समुद्रावरील सर्वात बलाढ्य असा अजिंक्य किल्ला की जो कोणीही जिंकू शकले नाही असा हा किल्ला समजला जातो. या किल्ल्याची मी आता इत्यंभूत माहिती तुम्हाला देतोय आणि ती ऐकल्यानंतर हा किल्ला पाहण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. तर तुम्ही या किल्ल्याला भेट देऊन तुमचा आनंद संस्मरणीय करावा अशी विनंती. धन्यवाद. आता आपण जंजिरा म्हणजेच अरेबिक वर्ड जझिरा, मेहरोब असं त्याचं नाव ठेवलं गेलं अरबांकडून. जझिरा म्हणजे पाण्याने वेढलेला, सर्व बाजूने पाण्याने वेढलेला कोट, आणि मेहरोब म्हणजे चंद्रकोर. तर असा हा चंद्रकोर उपमा दिलेली ती समुद्राला आणि त्याच्यामध्ये हा खाली पाण्याने वेढलेला असा फोर्ट. तर या किल्ल्यामध्ये चोहोबाजूनी खाऱ्या पाण्याचा वेढा असून सुद्धा या ठिकाणी ही 2 गोड्या पाण्याची तळी दिसून येतात, एक आणि 2. मध्ये जो सिद्धी शासक म्हटल्याप्रमाणे हा सुरोल खानाचा वाडा. याचबरोबर या किल्ल्याला 2 दरवाजे, एक शेर दरवाजा मुख्य आणि दुसरा येतो या पाठीमागच्या साईडला हा चोर दरवाजा. म्हणजे किल्ल्यावर यदा कदाचित जर परकीय आक्रमण झालं तर शासकांना समुद्रमार्गे पलायन करण्याची वाट मिळावी याच्या हेतूने बांधलेला चोर दरवाजा या ठिकाणी आहे. तर असा आपण आता सर्वोच्च स्थानावर आहोत या ठिकाणी. तर असा हा अजिंक्य असा
जंजिरा हा साधारण 400 वर्ष हा सिद्धीच्या अंमलाखाली राहिला, अभेद्य राहिला. हा जगात कुठल्याही सत्तेला म्हणजे इव्हन पोर्तुगीज, फ्रेंच, ब्रिटिश, मुघल आणि मराठा यांना सुद्धा हा काबीज करता आलेला नाहीये. तर असा हा संस्मरणीय किल्ल्याची तुम्ही व्हिजिट करावी आणि त्याचा एक वेगळाच अनुभव घ्यावा ही विनंती. मित्रांनो, आत्ताच आपण जंजिरा किल्ला पाहून मुरुड गावातून साधारण 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या सिद्धी शासकांच्या तत्कालीन सिद्धी शासकांचा 1885 मध्ये बांधलेला हा अहमदगंज पॅलेस हा 1948 ला जरी भारत सरकारने जंजिरा फोर्ट ताब्यात घेतलेला असला तरी सुद्धा ही प्रॉपर्टी अहमदगंज पॅलेस हा 1885 साली बांधल्यानंतर हा अद्यापर्यंतही हा सिद्धी शासकांच्या वंशजांच्या ताब्यात असल्याचं या बोर्डवरून दिसून येतंय. आणि हे त्यांचं गेटवरील चिन्ह हेच उद्धृत करतंय.